हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता, अध्याय नंबर 7. आपण श्लोक नंबर लास्ट टाइम 15 वर थांबलो होतो. अध्यायाचं शीर्षक आहे ज्ञान विज्ञान योग. म्हणण्याचा अर्थ असा आहे की हे फक्त ज्ञान नाहीये, पण यातनं विज्ञान पण आपल्याला दिसेल. या जगामध्ये दोन गोष्टी असतात, ज्ञान आणि विज्ञान. ज्ञान म्हणजे थेरोटिकल नॉलेज आणि विज्ञान म्हणजे प्रात्यक्षिक ज्ञान, जे आपण अनुभवू शकतो या जगामध्ये. राईट. तर आपण सेक्शन नंबर 2 मध्ये आहोत. पहिला सेक्शन हा श्लोक नंबर 7 ते 12 होता, भगवंतांना पूर्णपणे जाणणे. त्यानंतर मग 13 ते 25 हा दुसरा सेक्शन आहे, भगवंतांना शरण जाणे. तर आपण याच्यामध्ये श्लोक नंबर 13-14 मध्ये बघितलं होतं की भगवंतांना ऍक्च्युली शरण जाणं किती कठीण आहे आणि भगवंतांना कोण शरण जाऊ शकतो. राईट. त्यानंतर श्लोक नंबर 15 मध्ये मग पुढे वर्णन करतात भगवंत की भगवंतांना कोण शरण जात नाही, आणि श्लोक नंबर 16 मध्ये वर्णन करतात भगवंतांना कोण शरण जातो. तो श्लोक नंबर 15 मध्ये आपण बघितलं होतं, नमाम दुष्कृतिन मूढा प्रपद्यन्ते नराधमा माया अप्रज्ञान आसुरम भावमाश्रितम. तर भगवंतांना शरण न जाणारे 4 प्रकारचे लोक असतात. त्यांचं वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आलेलं आहे. पहिले आहेत दुष्कृतीन. राईट. दुष्कृतीन म्हणजे दुष्ट. दुसरा मूढा. मूढा म्हणजे मूर्ख. तिसरं नराधमा. नराधमा म्हणजे मनुष्यातील अधम. आणि माया अपरहत ज्ञाना म्हणजे ज्यांचं ज्ञान मायाने अपहरण केलेलं आहे, ही तिसरी कॅटेगरी, चौथी कॅटेगरी आहे. राईट. आपण आय थिंक याच्यामध्ये याचं इंट्रोडक्शन बघितलं होतं या श्लोकाचं, श्लोक नंबर 15चं, की कशा प्रकारे भगवंतांना शरण जाण्याकरता हे 4 ऑब्स्टेकल आहेत आपल्या जीवनामध्ये. ऍक्च्युली ही 4 प्रकारची लोक म्हणजे 4 प्रकारचे ऑब्स्टेकल आहेत. असं नाही की हे 4 लोक म्हणून आपण त्यांना लेबल मारून ओके हे 4 लोक आहेत म्हणजे आपण त्यात नाही, योगा आपण भगवंतांना शरण आलोत का, असं नाहीये. तर ह्या 4 टेंडन्सीज आपल्यामध्ये असतात भगवंतांना शरण येण्यापूर्वी, किंवा भगवंतांना पूर्णपणे शरण जाण्या अगोदर सुद्धा ह्या 4 टेंडन्सी आपल्यामध्ये असतात. या 4 प्रकारच्या भावना आपल्यामध्ये असतात. जर आपण ह्याला मग 1 बाय 1 जर बघितलं, तुम्हाला तात्पर्यामध्ये सर्वात पहिले दिसेल पान नंबर 278 माझ्याकडे. प्रभुपाद याच्यामध्ये लिहितात सर्वात पहिले मूढ म्हणून आलेलं आहे. 4 प्रभुपादांनी 4 लाईनीमध्ये दिले आहेत 1 बाय 1. तर सर्वात पहिली कॅटेगरी दिलेली आहे मूढ. मूढ म्हणजे बेसिकली मूर्ख. राईट. आणि जो जास्त हे असेल, मूर्ख असेल, त्याला विमूढ म्हणतात, विशेषण लावून. तुम्हाला सगळ्यांना माझा आवाज येतोय? ओके. पण इथे यस हो प्रभू. ओके. राईट. जर तुम्ही तिथे वाचाल तुम्हाला दिसेल प्रभुपाद लिहितात, हे लोक भारवाहक कष्टाळू जनावराप्रमाणे अतिशय मूर्ख असतात. त्यांना आपल्या कष्टाचे फळ स्वतःच भोगवायची इच्छा असते, म्हणून ते भगवंतांना कर्मफल अर्पण करू इच्छित नाहीत. आणि मग त्याच्यामध्ये उदाहरण आहे जे नेहमी तुम्हाला दिलं जातं, क्लासिक उदाहरण, ओझेकरी जनावरांचे नवनदार उदाहरण म्हणजे गाढव. आणि प्रभुपाद लिहितात की याला गरीब पण म्हटलेलं आहे आणि मूर्ख पण म्हटलेलं आहे. राईट. दोन्ही विशेषणं लावलेली आहेत. गरीब का? कारण तो बिचारा गरीब आहे. पण मूर्ख का? कारण तो नेहमी गरीबच राहतो. या गरीब, ऑफकोर्स या भौतिक जगामध्ये कोणी श्रीमंत बनू शकत नाही. त्या अर्थ असा नाहीये की गरीब आहे मग तो पैसे कमवून श्रीमंत होईल तर श्रीमंत होईल. नॉट दॅट मिनिंग. म्हणण्याचा अर्थ असा आहे की त्याला कळत नाही की आपल्या जीवनामध्ये काय करावं आणि काय नाही करावं. प्रभुपाद लिहितात, या गरीब जनावराला त्याचा मालक अतिशय कष्ट करावयास भाग पाडतो. गाढवाला आपण रात्रंदिवस खरोखरच कोणासाठी काबाड कष्ट करीत आहोत ते माहीत नसते. थोडेफार गवत खाऊन आपले पोट भरण्यातच तो समाधानी राहतो.
मालक आपल्याला मारेल या भीतीने तो थोडा वेळ झोपतो आणि गाढविणीचा लात वारंवार खात आपली काम वासना तृप्त करतो. कधी कधी तो कविता आणि तत्वज्ञान गातो, परंतु त्याच्या कर्कश ओरडण्याने इतरांना त्रासच होतो. राईट. सो दिस इज अ आयडियल एक्झाम्पल ऑफ अ ग्रहमेधी. ग्रहमेधी म्हणजे ज्या लोकांनी ठरवलेलं आहे की आपल्याला या संसारामध्येच राहायचं आहे, हे संसारच आपलं काय आहे, सर्वे सर्व आहे, त्या लोकांना बेसिकली ही उपमा देण्यात येते. म्हणून तुम्ही कधी कधी वरडताना गाढवासारखं काम करू नको, मग कोणासारखं काम कर, सशासारखा हुशार किंवा कासवासारखा. राईट. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गाढवाला ऍक्च्युली कसं असतं की त्याला माहिती आहे की प्रभुपाद बऱ्याच सांगतात की त्याला माहित पडायला पाहिजे की आपण ज्या पावशेर गवताकरता कष्ट करतो ते गवत कुठे पण भेटतं. बरोबर आहे. कुठे पण जाऊन तर गवत खाऊ शकतो. परंतु त्याला माहित नाही पडत की एका व्यक्तीने मला आपल्या ताब्यात घेतला आहे आणि तो मला गवत देतो, तर त्याला वाटतं की हाच गवत देऊ शकतो, दुसरा कोणी देऊ शकत नाही. पण वस्तुस्थिती तशी नाहीये. त्याला गवत सगळीकडे भेटू शकतं. राईट. पण त्याने ते मनामध्ये कॉन्सेप्ट बनवलेला आहे की मला याच्याशिवाय कोणी देऊ शकत नाही, किंवा माझं जीवन निर्वाह या पर्टिक्युलर व्यक्तीशिवाय किंवा या पर्टिक्युलर सोसायटी शिवाय, पर्टिक्युलर लोकांशिवाय होऊ शकत नाही. ही धारणा आपण बाळगून या जगात चालत असतो. पण वास्तविक तथ्य असं आहे की भगवंतांनी सगळ्यांकरता सगळी व्यवस्था केलेली आहे. जर भगवंत हत्तीला देऊ शकत असतील, हत्ती किती खातो ते तुम्ही ऐकलं असेल, मनभर आणि कणभर. मुंगीला किती लागतं खायला? जर तुमच्या हर्बल टी, नाही बाहेरचा चहा नाही, हर्बल टी मधला थंड झालेला चहा, ठीक आहे, एक चमचा जर खाली पडला, खाली एक चम्मच, आणि त्याला मुंगीला जर भेटलं तर तिच्याकरता समुद्र येतो. ठीक आहे ना. किंवा नदी आहे फार मोठी, तिच्याकरता तिचं म्हणजे पूर्ण होऊन जाईल त्याच्यामध्ये आयुष्य. पण काही म्हणजे समजा काही मुंग्यांना असं वाटलं की अरे नाही आपण ना हा जो चहा खाली टाकतोय ना, म्हणजे त्याच्यात काही थेंब पडला, आपण त्याच्याकडेच राहून काबाड कष्ट केले पाहिजे तरच आपल्याला चहा भेटेल, म्हणजे खायला भेटेल. तर मग ती मूर्खता झाली. राईट. प्रकृतीच्या योजनेने आणि भगवंतांच्या योजनेने कुठेही सर्वत्र सगळ्या जीवात्मने करता भगवंतांनी व्यवस्था करून ठेवलेली आहे. पण हे न जाणणे आणि त्यानुसार कार्य न करणे याला म्हणतात मूड. राईट. आणि प्रभुपाद येथे लिहितात ग्राफिकली की अशी लोक कधी कधी कविता करतात कविता गातात. म्हणजे काय की जगाला दाखवू इच्छितात की आम्ही किती चांगले आहोत, आम्ही किती इंटेलिजंट आहोत. त्याने त्यांचीच बेइज्जती होते. राईट. सकाम कर्म करणाऱ्या मूर्खांची अशी स्थिती असते, कारण आपण कोणासाठी कर्म केले पाहिजे याचे त्याला ज्ञान नसते. म्हणून प्रभुपाद ऍड करतात, कर्म हे यज्ञ प्रित्यर्थ असल्याचे त्याला माहित नसते. तुम्ही तिसऱ्या अध्यायामध्ये ऑलरेडी वाचलेलं आहे. यज्ञार्थात कर्मणो लोकयम कर्मबंधन. राईट. की या जगामध्ये आपण कर्म यज्ञ करता केलं पाहिजे. राईट. म्हणजे कर्म कसं करावं, योग्य पद्धतीने. जे काही तुम्हाला हवंय ते भगवंतांना भोग लावून अर्पित करून घ्यावं, अदरवाईज त्याने आपल्याला कर्म लागतं. म्हणून प्रभुपादांनी पुढे एक सुंदर स्टेटमेंट दिलेलं आहे. याला इंग्लिशमध्ये प्रभुपाद म्हणतात सेल्फ क्रिएटेड ड्युटीज. सेल्फ क्रिएटेड म्हणजे या जगामध्ये अशा बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत ज्या आपल्या नाही आहेत, पण त्यांना आपण बनवतो, नाही ही माझी जबाबदारी आहे. आणि अशा आर्टिफिशियल कृत्रिम जबरदस्ती आपल्या अंगावर थोपलेल्या जबाबदाऱ्यांमुळे आत्मसाक्षात्कार करता त्या माणसाकडे कधी वेळ भेटतच नाही. म्हणून प्रभुपाद लिहितात, बऱ्याचदा स्वयंनिर्मित कामाचे ओझे कमी करण्याकरता जे लोक दिवस रात्र अत्यंत काबाड कष्ट करीत आहेत ते असे म्हणताना आढळतात की जीवाच्या स्वरूपस्थितीबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याकडे मुळीच वेळ नाहीये. आहेत ना असे, आपण पण जीवनामध्ये बरेच तयार करून ठेवलेले असतात ज्या आपल्या जबाबदारी नाहीयेत. पण अनफॉर्च्युनेटली मायाचा प्रभाव एवढा स्ट्रॉंग असतो की आपल्याला वाटतो का नाही माझी जबाबदारी ते मी नाही केलं तर कसं होणार. बऱ्याच गोष्टी या आपण म्हणजे कधी कधी कसं आहे ना की अहंकारामुळे, आता समजा घरामध्ये समजा सूनबाई आली असेल, तुमचं स्टँडर्ड घरातलं तुम्ही जर उदाहरण घेतलं एकदा सूनबाई आली की मग सूनबाई घराचा टेक ओव्हर करायला रेडी असते ती. बरोबर ना. ते म्हणते मग सासूबाई तुम्ही आराम करा ना, तुम्ही कशाला किचन मध्ये हेराझाराय करता,
मला कुकिंग करू द्या, मी करून देईन तुम्हाला व्यवस्थित. नाही नाही, पण ते सासूला जमत नाही. ते एकसारखं तिला बघायचं असतं, काय फोडणीमध्ये टाकते, कुठली फोडणी लावते, कशी लावते. अहो सोडून द्या ना आता. ती फोडणी लावेल गपचूप, तुम्हाला देईल, तुम्ही गपचूप शांत बसून जप करा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पण सासूला राहत नाही. आणि मग त्याच्यामुळे म्हणजे ही सासूला काय वाटतं की ही माझी जबाबदारी आहे बघणे, व्यवस्थित मीठ घालते का नाही, तेल किती घालते, काटकसर करते का नाही, गॅस कसा ठेवलाय, भांडी कशी ठेवलेत, साबण किती वापरते. अहो सोडून द्या हो. आहे ना मुलगा, कमवतोय ना तो आता. काटकसर कुठे करायची ते तुम्ही ठरवून घ्यायचं. आता तिथे काटकसर केली तर मग दुसरीकडे बराच खर्च होईल. मग खर्च कशामध्ये होईल, कॉन्फ्लिक्ट है ना, मग भांडणं होतात, मग इगो हर्ट होतो, मग 1 महिना बोलायचंच नाही, कोल्ड वॉर, शीतयुद्ध चालू होतं. मग सूनबाई आपल्या रूम मध्ये, सासूबाई आपल्या रूम मध्ये भेटणार तर मग फक्त डोळ्याने इशारा करणार, उचलते ना म्हणजे. तर याला म्हणतात सेल्फ क्रिएटेड ड्युटीज. उगाच आपण सेल्फ क्रिएट करू नये. जेव्हा तुमची जबाबदारी होती, जेव्हा तुम्हाला करायचं होती, तेव्हा तुम्ही गेलीत ना. आता तुम्ही मुक्त व्हा, भगवंताच्या योजनेने तुम्हाला संधी आहे. सूनबाई घरात आले, सेवा करते, मुलगा जॉबला जातो, सोडून द्या तुम्ही त्यांना. आता लक्ष ठेवा ना, यायचं नाही, ओव्हरसी करा, पण सगळं हातात नका घेऊ की मी सांगेन तसंच तू कापायची भाजी. सूनबाई वैतागते, म्हणते तुम्हीच कापा. मग ते नवऱ्याला म्हणते अहो यांनाच करू द्या कुकिंग, मी करणार नाही. मग सगळे इंटरपर्सनल जे रिलेशनशिप असतात कॉम्प्लिकेटेड एवढं. आवाज नाही येत. आता येतोय का आवाज तुम्हाला? कोविड बायकोळे प्रभू, येईल आवाज तुम्हाला. कदाचित घरनं दुसऱ्यांचा आवाज आलेला दिसतोय. घरातले म्हणतील काय गीता क्लास चालू आहे का सुनबाईचा आणि सासूबाईचं सगळं चाललंय लेक्चर मध्ये. हे भगवद्गीता आहे, राईट. अशा प्रकारे म्हणून प्रभुपाद पुढे लिहितात, अशा मूढ लोकांसाठी क्षणिक भौतिक सुख म्हणजेच जीवनाचे सर्वस्व असते. परंतु वस्तुतः आपल्या कर्मफलांच्या अत्यंत छोट्या भागाचाच ते उपभोग घेऊ शकतात. कधी कधी भौतिक लाभाकरता ते दिवसरात्र झोपे वाचून घालवतात. आणि जर त्यांना उदरव्रण झालेलं असेल, माहिती तुम्हाला उदरव्रण म्हणजे काय? ऍसिडिटी. म्हणजे एवढं जागरण करतात हे लोक, सुरत पासून ते मुंबई किंवा पुणे ते मुंबई ट्रॅव्हल करणार ट्रेनने. जॉब मुंबईला आहे, पुण्यावरनं तुम्ही माहिती 4 तास लागतात यायला. जरी एकदम फास्टेस्ट एक्सप्रेस जरी असेल तरी 3.5 तास लागतात आरामात. 4 तास यायचे, 4 तास जायचे, 8 तास आयुष्य तुमच्या ट्रेनमध्येच जातं. मग मुंबईमध्ये तर एव्हरेज लोक कमीत कमी 3 तास तर ट्रॅव्हल करतातच, जॉबवाले जे आहेत ते. इव्हन मी खोपोलीला आहे, खोपोलीवरनं लोक येतात मुंबईला जॉबला. मिनिमम 4 तास त्यांचं ट्रॅव्हल असतंच. येण्याचे 2 तास, जाण्याचे 2 तास. आणि मध्ये मध्ये गाडी जर ट्रॅफिक मध्ये अडकली, पावसामध्ये जर ट्रेन कुठे सिग्नलला बसली, झालं मिनिमम 5 तास. ऑफकोर्स ते आपले डिवोटीज आहेत, सो ते आपल्याला भक्ती करता मदत करतायत. पण जे बाकीचे लोक आहेत, जे संसारामध्ये भोग घेण्याकरता एवढं काबड कष्ट करतात, प्रभुपाद म्हणतात कधी कधी अशा लोकांना उदरवण झालेलं असेल किंवा अपचन झाले असेल तर ते प्राय काही अन्न न खाण्याचं समाधान मानतात. म्हणजे तुम्हाला धड जेवायला पण भेटत नाही. तुम्ही माहितलं असेल रस्त्यामध्ये कसे लोक खातात, टपरीवरती उभे राहून तिथंच पटापट गिळून घ्या. नेक्स्ट प्रोजेक्ट काय ऑफिसमध्ये, नेक्स्ट साहेबाला भेटायचंय किंवा इकडे जायचंय, असंच जेवण जातं. मी पण स्वतः केलेलं आहे. आणि ऑफकोर्स मी कॉलेजमध्ये होतो लेक्चरर, तर कमीत कमी जेवायला टेबलवरती शांतपणे बसायला भेटायचं. पण एकदम प्रसाद झाला की झोप यायची, कारण सकाळी मॉर्निंग प्रोग्राम केलेला असायचा बेसमध्ये. मग प्रसाद घेतला की म्हणजे तिथे ऑफिसमध्ये कॉलेजच्या टेबलावरती झोपायचं. 3 वर्ष टेबलावरती झोपून काढले दुपारी. 3 वर्ष होतं तिथे कॉलेजला. नॅप घ्यायची, पॉवर नॅप, राईट. असं वाटलं की आता इथे आश्रम मध्ये गेल्यावरती पॉवर नॅप भेटेल. इथे त्याच्यापेक्षा कडक आहे, राईट. कारण मनुष्य जीवन हे ऍक्च्युली बनलेलं आहे काबाड कष्ट करण्याकरताच, आराम करण्याकरता बनलं नाहीये. पण मनुष्याला कळलं पाहिजे की कुठे काबाड कष्ट करावेत, राईट. जागरण करायचं, कुठे जागरण करायचं हे कळलं पाहिजे.
अननेसेसरीली ट्रेनमध्ये जागरण करून तुम्हाला काही भेटणार नाही, पण ते तुम्ही जागरण जर भगवंतांच्या सेवेकरता केलं, राईट, किंवा तुम्ही आहात ग्रस्त, जॉब करता आणि जागरण करून काबाड कष्ट करून तुम्ही घर चालवता पण भक्त आहात, सो दॅट काइंड ऑफ ऑस्टेरिटी इज प्युरिफाईंग ऑस्टेरिटी, राईट. अशी तपस्या आपल्याला शुद्ध करते, कारण आपण एक वैष्णव कुटुंबाला चालवत आहोत. पण जे लोक त्या प्रकारे नाही आहेत त्या लोकांना केवळ कष्टच कष्ट आहे. आणि म्हणून प्रभुपाद पुढे अजून एक प्राण्याचं उदाहरण देतात, राईट. प्रभुपाद देतात, आपल्या तथाकथित मालकाच्या फायद्याकरता ते दिवस रात्र केवळ काबाड कष्ट करण्यात मग्न असतात. आपल्या खऱ्या मालकाविषयी अज्ञान असल्यामुळे सकाम कर्मी लोभीची सेवा करण्यात आपला बहुमूल्य वेळ व्यर्थ दडवतात, राईट. आणि हे लोक कधीही सत्संगमध्ये येण्याकरता वेळ काढत नाहीत, कारण ह्यांना नेहमी अहो नाही मी बिझी, इकडे तिकडे बिझी आहे, हे आहे ते आहे. अशा लोकांना कधी कधी व्हायचं, आम्ही म्हणतो मर तू येऊ नको कधी, तू असाच राहणार आहेस, राईट. म्हणून तिथे प्रभुपाद थोडे उदाहरण देतात. विष्ठा खाणाऱ्या डुक्कर तूप आणि साखर यापासून बनवलेल्या मिठाईकडे कधी लक्ष देत नाही. जर तुम्ही कधी डुकराला जर खायला घातलं तुपामध्ये बनवलेली पुरी, खाईल का ते? त्याचप्रमाणे ज्या लोकांना ह्या जगामध्ये तथाकथित आणि कचरा खायची सवय झालेली आहे. कचरा म्हणजे काय? ते ठेल्यावरती 10 लोकांनी त्यात हात बुडवून मग त्याला पवित्र करून तुम्हाला जे खायला घालतात पाणीपुऱ्या आणि ते सगळ्या कचरा पट्टीवरचा, आणि जे मांसाहार खातात तर यावर कचरा पट्टी, सडलेलं गळलेलं. मासे म्हणजे काय? तुम्ही मध्ये कधी अगोदर इस्कॉन मध्ये येण्यापूर्वी मच्छी मार्केटला कधी गेला असाल तर लोक नाक बंद करून जातात असं करून, अहो 1 किलो द्या, 1 किलो, अहो पावशेर द्या, 4 द्या, 4 राणी मासे. तुमचं एवढं नाक जर दुखत असेल, तुम्हाला एवढे घाण वाटत असेल तर कशाला घेता? पण काय आहे उदाहरण, काय आहे? डुक्कर तूप आणि साखर बनवलेल्या पदार्थाकडे कधीच मिठाईकडे लक्ष देत नाही, कारण आपल्याला तशी सवय झालेली आहे डुक्करसारखी राहायची. हे प्रबंधाचे तात्पर्य फार स्ट्रॉंग आहेत. आणि नवीन लोक वाचतात तेव्हा म्हणतात, काय आम्हाला डुक्कर म्हणता तुम्ही, आम्ही गाढव आहोत. पण प्रभुपाद जेव्हा म्हणतात तेव्हा ते ऍक्सेप्टेबल होतं, म्हणजे ते स्वीकार करू शकतात, कारण त्या म्हणण्यामध्ये प्रभुपादांचं काय कन्सर्न आहे, एक चिंता आहे की या लोकांचं कसं होणार, राईट. अशा प्रकारे त्याप्रमाणे मूर्ख कर्मी मनुष्य अविश्रांतपणे चंचल भौतिक जगाच्या इंद्रिय तृप्ती करणाऱ्या गोष्टींबद्दल ऐकत राहतो, परंतु भौतिक जगाला चालना देणाऱ्या शाश्वत चेतन तत्वाबद्दल ऐकण्यासाठी त्याच्याकडे फारच कमी वेळ असतो, राईट. सो लाईक दॅट. अशा प्रकारे ही जी पहिली कॅटेगरी आहे, मूढ लोक, या लोकांना आत्मसाक्षात्काराकरता कधीच वेळ नसतो, राईट. आणि दिवसेंदिवस रात्रंदिवस हे लोक आपापल्या स्वतःच्या मानसिक तर्कवितर्कामुळे नवीन नवीन ड्युटीज काढतात, नवीन नवीन आयडिया बनवतात की ऐसा होना चाहिए, वो होना चाहिए. नाना प्रकारच्या सामाजिक तुम्ही बघितलं असेल एखाद्या बिल्डिंग मध्ये किती हे असतात, सोसायटी असते ना, त्या सोसायटीमध्ये हे गट तो गट, 1000 गोष्टीमध्ये मनुष्य फसलेला असतो. आणि म्हातारा झाल्यावरती काय काम आहे, घरामध्ये बसून तेच करायचं. सोसायटीचा हा मेंबर बनणी, तो मेंबर बनणी, ते मेंबर बनते, हे कर ते कर. आणि काय नसेल तर मग काय टीव्ही मोबाईल घ्यायचा आणि बघत बसायचं, फुटबॉल बघायचा, व्हिडिओ बघायचे. जे लहानपणी करायचं काम होतं ते आता म्हातारपणी करतात लोक. अशा प्रकारे या लोकांना भगवंतांकडे भक्ती करण्याकरता वेळ अजिबात भेटत नाही. दिस इज फर्स्ट कॅटेगरी. त्यानंतर दुसरी कॅटेगरी नराधम. नराधम म्हणजे लोएस्ट अमंग मॅनकाइंड, जे मनुष्यामध्ये अधम आहेत, राईट. प्रभुपाद लिहितात, दुसरा जो दुष्कृती अर्थात दुष्ट लोकांचा प्रकार, हे 4 लोक दुष्ट लोकांचे प्रकार, राईट. दुसरा जी कॅटेगरी त्याला नराधम किंवा मनुष्यातील सर्वात नीच मनुष्य असे म्हणतात. नर म्हणजे मनुष्य आणि अधम म्हणजे नीच होय, राईट. तर 84 लाख योन्यांमध्ये जे सर्वात पतित आहेत, राईट, म्हणजे ह्या लोकांना स्पिरिच्युअल इन्क्लिनेशन बिलकुल नाहीये. प्रभुपाद लिहितात पुढे, जीवाच्या 84 लाख योनींपैकी 4 लाख मनुष्य योनी आहेत. यांपैकी अनेक नीच मनुष्य योनी आहेत, त्यातील बहुतेक सर्वजण असंस्कृत असतात. ज्यांच्यासाठी सामाजिक, राजकीय आणि धार्मिक विधिविधाने आहेत त्या म्हणजे सुसंस्कृत योनी होत. ज्यांचा सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या विकास झाला आहे, परंतु ज्यांना धर्मतत्वे नाहीत ते नराधम समजले जातात, राईट. मग ही कुठली कॅटेगरी आहे? प्रभुपाद पुढे लिहितात,
या कॅटेगरीमध्ये लोक येतात. पॉलिटिशियन्स, बाहेर जाऊन कोणी बोलू नका, पॉलिटिशियन तुम्ही नराधम आहात, ठीक आहे. किंवा जे लोक म्हणजे त्यांच्याकडे सगळं काय आहे, धन दौलत भगवंताने दिलेली, परंतु ते लोक कधीच भगवंतांच्या भजन पूजनामध्ये वेळ घालवणार नाही. त्यांचं आयुष्य म्हणजे काय, पार्टी करा, डिस्को डान्स करा, भरपूर पैसा भेटला ना ओतून काढा. कशामध्ये, 4 गोष्टींमध्ये, नशा, परस्त्री संबंध, जुगार खेळा आणि मांसाहार करा. बस या 4 गोष्टींमध्ये त्यांचं आयुष्य निघून जातं. राईट. अशा प्रकारे ही दुसरी कॅटेगरी आहे. प्रभुपादांनी पुढे विस्तारामध्ये दिलेलं आहे. त्यातल्या 1-2 लाईन मी वाचतो, मग आपण पुढे जाऊ. प्रभुपाद लिहितात, मनुष्याने सर्व शक्तिमान परम सत्य भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या विस्मृत शाश्वत संबंधाचे पुनर्जीवन करणे हा सुसंस्कृत मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. जो कोणी ही संधी गमावतो त्याला नराधम म्हणण्यात येते. शास्त्रांमधून आपल्याला कळून येते की जेव्हा मूल मातेच्या गर्भाशयात अत्यंत असहाय्य अवस्थेत असते तेव्हा ते स्वतःच्या सुटकेकरता प्रार्थना करते आणि गर्भाशयातून बाहेर येताच आपण केवळ भगवंतांची सेवा करू वचन देते. तुम्हाला माहिती आहे ना, 3rd कॅन्टोमध्ये प्रार्थना आहे, 3ऱ्या स्कंदामध्ये भागवतच्या. पण प्रभुपाद काय म्हणतात पुढे की हा जेव्हा बाहेर येतो ना मग विसरून जातो भगवंत कोण आणि संसार कोण. अभिमयी भगवान मरे भोग करना है, संसार मेरा है. याला प्रभुपाद म्हणतात अपरिपक्व शरणागती. म्हणजे कधी कधी कसं असतं ना की आपण भगवंतांची शरणागती का पत्करतो, कारण आपल्याला काहीतरी पाहिजे असतं, ते भेटलं, आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, हरे कृष्ण. इस्कॉन मध्ये पण बरेच लोक येतात, बरेच येतात, आणि आपल्यापैकी बरेच जण हे दुःख दूर करण्याकरता आलेले असतात. दुःख दूर झालं की लगेच हरे कृष्ण. आपण पण आपली चॅन्टिंग पण अशीच असते ना. जेव्हा डेस्पिरेशन आयुष्यामध्ये येतं तेव्हा एकदम डेस्परेटली चॅन्टिंग करतो तो. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला मग आरामात, मग झाडाकडे बघणार, हवेत बघणार, पक्षी बघणार, मंदिरात कोण कोण आलाय, त्या माताजींची साडी भारी आहे, पर एकदम नऊवारी साडी घातली, लय महाग असणार, म्हणजे माताजी बघत असतात. कोणी दुसरा आला असेल एखादा प्रभूजी, अरे फोन, एवढा मोठा फोन, किती रुपयाचा असेल, हरे कृष्ण चंडी चालू असते. राईट. अशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की मग हरे कृष्ण. प्रॉब्लेम आला की लगेच हरी बोल, भगवान बचाव. त्याला म्हणतात अपरिपक्व शरणागती. राईट. मॅच्युअर सरेंडर नाहीये. प्रभुपाद लिहितात ते, जेव्हा मनुष्य संकटात असतो तेव्हा त्याने भगवंतांची प्रार्थना करणे स्वाभाविक आहे, कारण जीवाचा भगवंतांशी नित्य संबंध असतो आणि प्रसूती झाल्यानंतर मूल मायाशक्तीच्या प्रभावाने जन्मावेळी झालेल्या वेदना तसेच त्याच्या उद्धारकर्त्यालाही विसरतो. आणि मग मुलामध्ये ही भगवत चेतना पुनःस्थापित करणं ही जबाबदारी कोणाची, आई वडिलांची आहे. जर पालकांनी त्याच्यामध्ये ही जर करून दिली नाही तर तो बिचारा पुढे जाऊन नराधम होऊन जातो. आणि प्रभुपाद या तात्पर्याच्या एंडला जो नेक्स्ट पॅराग्राफ आहे पुढचा, मुलांमध्ये सुप्तावस्थेमध्ये असलेल्या त्याच्या लास्टच्या लाईनमध्ये काय लिहितात बघा. प्रभुपाद लिहितात की कोणीही या भगवत चेतनेचं पुनरुज्जीवन करत नाही. जे संस्कार असतात ना, 16 प्रकारचे संस्कार असतात मनुष्याला देण्यात येणारे. म्हणून प्रभुपाद लिहितात, म्हणूनच 99.9% लोक नराधम आहेत. किती, 99.9%, म्हणजे पूर्ण जगच नराधम आहे हो. 0.1 त्याच्यामध्ये पण किती व्यवस्थित आहेत ते पण चेक करावं लागेल. अशा प्रकारे पण प्रभुपाद लिहितात पुढे त्या नेक्स्ट पॅराग्राफच्या सेकंड लास्टच्या लाईनीमध्ये, भगवंतांनी निंद ठरवलेला नराधम केवळ शुद्ध भक्तांच्या कृपेनेच आपली आध्यात्मिक भावना पुनर्जागृत करू शकतो. उदाहरणार्थ जगाईमध्ये, प्रभुपादांनी पुढच्या पॅराग्राफमध्ये लिहिलेले, जगाईमध्ये सर्वात नरधमामध्ये टॉप क्लास होते, पण यांचा सुद्धा उद्धार भगवंतांनी केला. राईट. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशा प्रकारे ही झाली सेकंड कॅटेगरी. राईट. जो भगवंताचं नाम कीर्तन करेल तो सुद्धा यातनं उद्धारू शकेल. नंतर तिसरी कॅटेगरी आहे माया अपहृत ज्ञान. माया अपहृत ज्ञान म्हणजे ज्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलेलं आहे. मग आता तुम्ही म्हणाल हे कुठली कॅटेगरी आहे, मायाने ज्ञान हिरावून घेतलेलं आहे. सगळ्यांना जगामध्ये ज्ञान असतं, बरोबर आहे की नाही. प्रत्येकाला ज्ञान आहे ना, काय खावं किंवा काय खाऊ नये सगळ्यांना कळतं. कपडे घालून फिरावं हे सगळ्यांना कळतं. कपडे न घालून फिरले तर काय होतं सगळ्यांना माहिती आहे. पण काही लोक असे असतात की ज्यांचं ज्ञान हे माया हिरावून घेते. से फॉर एक्झाम्पल, याचं उदाहरण काय असेल,
ह्या जगामध्ये जे काही सायंटिस्ट आहेत, फार मोठे मोठे तत्वज्ञानी आहेत, वैज्ञानिक आहेत, स्कॉलर लोक आहेत, हे लोक काय करतात? स्टडी करतात. कशाचा स्टडी करतात? ह्या जगाचा. अच्छा, आता समजा फॉर एक्झाम्पल एक जेल आहे, एक तुरुंग आहे, राईट? त्या तुरुंगामध्ये आपण जर बंदिस्त आहोत आणि समजा मी जर फार मोठा PhD किंवा MTech किंवा फार टेक्निकल विषय शिकलेला मी सायंटिस्ट, तथाकथित सायंटिस्ट आहे, ठीक आहे, तर मी काय विचार करतो, अच्छा ये जेल का दीवार थोड़ा एकदम कुछ अलग मटेरियल का बनावा लगता है, जब चेक करते हैं कैसे बना है, अच्छा इसमें ये कंपोजिशन है, इसमें सल्फर इतना है, मैंगनीज इतना है, यू नो, म्हणजे जे काय असेल ते. मग हे लोक काय करतात? जेलच्या भिंतीला स्टडी करतात की इसका केमिकल कंपोजिशन क्या है, कैसे बना है ये. अच्छा, जेल के अंदर हवा जो है ना, इसका एनालिसिस ये है, इतना % प्योर है, इतना % इम्प्योर है, ये है वो है. अच्छा, जेल के अंदर पानी आता है, वो पानी का कंपोजिशन कैसा है. तो तुम्हाला कळलं हे उदाहरण काय सांगायचा प्रयत्न चालू आहे. हे लोक स्टडी करतात कि जेल कैसा है, क्या नहीं है, बट जेल से कैसे बाहर निकले ये नहीं स्टडी करते वो लोग. अच्छा, ऑफकोर्स तुम्ही म्हणाल की जेल का दीवार स्टडी करें तो तोड़ने के लिए स्टडी कर रहे हैं, नहीं, ऐसा नहीं होता है. दैट इज नॉट द वे टू गेट आउट ऑफ द जेल. उस तरह जेल से बाहर नहीं निकल सकते. म्हणजे तुम्ही विचार करा, प्रभुपादाने महाराज सांगायचे, एक सायंटिस्टने काय केलं होतं की याच्यावरती PhD केली होती. कशावरती? जे बबल बनतात ना, बबल फेन, साबणाचे. साबण तुम्ही वापरता, शॅम्पू वापरता, सगळे वापरत असतील. त्याचा फेस निघतो माहिती, त्याचे बुडबुडे येतात असे. मी एकाने PhD केली की हे जास्तीत जास्त बुडबुडे कसे येतील. आता तुम्ही करा, मी नाही म्हणत नाही. जास्तीत जास्त बुडबुडे कसे येतील याच्यावरती PhD केली, तुम्ही करा. तुम्हाला ते केल्याने जास्त कुठल्या कंपनीमध्ये, MNC मध्ये पगार भेटेल, सगळे भेटेल, पण ह्याने तुम्हाला या जगात मुक्ती होणार नाही ना. हे तुमचं ज्ञान आहे, पण ह्या ज्ञानाने तुम्ही मुक्त होत नाही या जगातनं. म्हणजे हे लोक काय विचार करतात, मैं साइंटिस्ट हूं, आई एम अ बिग ऑफिसर, रिसर्च एनालिस्ट, मैंने रिसर्च किया, ये मेरा रिसर्च पेपर है, ये है वो है. क्या रिसर्च किया है? जेल की दीवार का कितना ईंट, कितना मिलीमीटर है और कितना उसमें क्या है. लेकिन जेल से बाहर कैसे निकलना ये तो स्टडी नहीं किया ना कभी. म्हणजे तुमचा अभ्यास जे आहे निरर्थक ठरतो जन्म मृत्यूच्या संसारातून बाहेर निघण्याकरता. तुम्ही किती मोठे विद्वान असाल या जगामध्ये, किती मोठे कवी असाल, आहेत ना असे किती लोक, हजारो कविता करतात, काय लिहितात, सुंदर गाणी गातात. तुम्ही बघितलं असेल एवढं, म्हणजे तुम्ही बघाल की अरे इतना भारी मोटिवेशनल स्पीकर है, इतना भारी सिंगर है, इतना भारी क्रिकेटपटू है, एथलीट है, ये है वो है. पण हे लोक भावबंधनात मुक्त होऊ शकत नाही हो. तुम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट जर क्रिकेट स्टार जरी असाल आणि तुम्हाला वर्ल्ड कप जरी तुम्ही जिंकून आणला असेल, राईट, आणि तुम्ही त्याला खांद्यावर देखून नाचवता, इथे झालं होतं ना मरीन ड्राईव्हला. पण हे सगळे डेमिगॉड्स आणि त्यांचे पूजक दोघेही काय आहेत? अज्ञानामध्ये आहेत. ऑफकोर्स त्यातले काही लोक धार्मिक असतात, भगवंताची पूजा करतात, इट इज अनदर थिंग. बट द पॉइंट इज की फक्त हेच मान्य की या जगामध्ये राहून आपल्याला आनंद घ्यायचा आहे आणि ह्या करता जगाचा चांगला अभ्यास करणे. अच्छा, ये बॉल इधर स्विंग होती है तो वो अगर थोड़ा अगर उसका एंगल चेंज करेंगे तो वो बोल्ड हो जाएगा, ये छक्का बैठेगा. हे तुमचं रिसर्च अनालिसिस असेल. आयुष्य जर तुम्ही फक्त ह्या रिसर्च अनालिसिस मध्ये घालवलं, मग भगवत भजन कधी करणार, नाम संकीर्तन कधी करणार, भगवंतांची आराधना कधी करणार, सत्संग मध्ये कधी येणार. मग ह्या लोकांना तुम्ही बोलवा, हे लोक म्हणणार टाइम नाहीये, टाइम नाहीये, टाइम नाहीये. 99.9% लोक तुम्हाला अशीच भेटणार. तुम्ही करत असाल ना प्रचार, तुम्ही जात असाल, ओ सत्संगला या, नाही हो आमच्याकडे टाइमच नाहीये. काय करतो घरी बसून, काय करता मग? नाही हो, ते सिरियल टीव्हीवरती होते, आता ते बघायला वेळ नाहीये आम्हाला. लोक हजार गोष्टी म्हण, घरची धुणी आहेत, अहो हे ते सगळे करा, सगळं तुम्ही. मग तुम्हाला देवाला द्यायला वेळ नाहीये, अर्धा तास, 1 तास, आठवड्यात नाही 1 तास नाही तुमच्याकडे. सत्संग मध्ये लोक येत ना, मी बऱ्याच ठिकाणी जातो सत्संगला, तर मला अनुभव आहे. टायमिंग त्यांना सांगितलं असेल 8 वाजता यायचं, 8:45 येणार लोक सत्संगला. तुम्हाला माहिती असेल प्रोग्रामचा टायमिंग असतो 8 वाजता किंवा 7:30 प्रोग्रामला यायचा टायमिंग दिलेला असतो. ते प्रोग्राम म्हणजे रूम हाऊसफुल होईपर्यंत 9 वाजतात. मग आता काय लेक्चर देणार त्यांना? म्हणजे लेक्चर दुसऱ्यां करता आहे का? आणि आपण फक्त थोडस कीर्तनामध्ये मान डुलवायचे आणि मग प्रसाद घेऊन निघून जायचं. ते पण चांगलं आहे, वाईट नाहीये. पण म्हणण्याचा मुद्दा असा आहे की अशा प्रकारे आपण जर आत्मसाक्षात्काराला जर मागे ठेवून दिला आणि आपल्या जगातल्या गोष्टींना पुढे आणून राहिलो, आपल्याला आठवड्यामध्ये 1 तास जरी वेळ नसेल भगवानाकडे देण्याकरता, मग तुमच्याकडे काय वेळ आहे?
काय प्रायोरिटी आपल्या आयुष्यामध्ये, काय प्राथमिकता आहे आपली? काहीच नाही प्राथमिकता. असे भगवंत आपल्याला लवकर भेटणार नाही. सो दिस इज सेकंड कॅटेगरी, दॅट इज कॉल्ड एज माया अपरहत ज्ञाना. या लोकांचं ज्ञान मायाने हिरावून घेत. ज्ञान आहे या लोकांना, पण ज्ञान काय आहे? तुरुंगाची फक्त भिंत कशी आहे ती चेक करा, पाणी कसं चेक करा, तुम्ही कसं बाहेर पडणार हे चेक करा ना तुम्ही जरा व्यवस्थित. तुम्ही अभ्यास करा, शास्त्रांचं पठन करा की या दुर्गातनं बाहेर कसं निघायचं. तर संपूर्ण सृष्टी या जगामध्ये लोक काय करतात? फक्त याचा अभ्यास करतायत. हवा कैसी है, पानी कैसा है, जमीन कैसा है, अच्छा अच्छे से अच्छा लाइट कैसे बना सकता हूँ, पानी कैसे मैं घर में फास्ट बटन दबाते ऊपर नल से निकल जाएगा. राईट. पण जर लोकांमध्ये भांडणं झाली तर याला कसं सॉल्व्ह करायचं याच्यावरती आहे का विज्ञान कुठे? दोन लोकांमध्ये जर भांडणं झाली त्याला कसं सॉल्व्ह करायचं, किंवा आपल्याला जर डिप्रेशन आला, तणाव, ह्याला कसं सॉल्व्ह करायचं याच्यावरती आहे का विज्ञान? याच्यावर तुम्ही गोळ्या काढू शकता. गोळ्या म्हणजे काय, बेसिकली 2 मिनिटं त्याला झोपवा गोळे खाऊन म्हणजे विसरून जाईल, असं नसतं. तर जेव्हा उठतं तेव्हा त्याला परत आठवतं स्ट्रेस. माणूस दिवसभर तर झोपू शकत नाही. राईट. उठणार ना तो, उठल्यावर त्याला पुन्हा तणाव, आयुष्य सगळं तणावात जातं अशा प्रकारे. सो दिस इज सेकंड कॅटेगरी. त्यानंतर मग लास्टची कॅटेगरी, चौथी कॅटेगरी, ती आहे आसुरम भावम आश्रितम. ही चौथी कॅटेगरी म्हणजे सरळ आउटराइटली एथिस्ट, नास्तिक लोक. या पहिल्या ज्या कॅटेगरी आहेत 3, पहिले मूड मूर्ख व्यक्ती, यांना आपण कन्वर्ट करू शकतो. सेकंड कॅटेगरी कुठली आहे बोला? नराधम. म्हणजे नराधम म्हणजे काय सांगा बघूया आता किती लोक जागृत आहेत. नराधम म्हणजे काय? माणसातील सर्वात नीच. माणसातील सर्वात नीच. ठीक आहे. सर्वात अधम. राईट. आणि तिसरी कॅटेगरी आहे माया अपरहत ज्ञाना. ज्या लोकांचं ज्ञान मायाने हिरावून घेतलेलं आहे. यांना ज्ञान आहे, मोठे मोठे शिकलेले आहेत, IIT मधनं IIM मधनं शिकले, डॉक्टर, PhD, बड़े बड़े, पण उनको मालूम नहीं है महामंत्र क्या होता है, भगवान कौन होते. आणि चौथी कॅटेगरी आहे आसुरम भाव आश्रितम. आसुरम म्हणजे काय? सरळ स्ट्रेट नास्तिक. या लोकांना आपण भगवंतांचा भक्त बनवू शकत नाही. राईट. जे सरळ भगवंतांचा अपमान करतात, भक्तांचा अपमान करतात आणि भगवंतांना नाकारतात. राईट. सो दिस इज द फोर्थ कॅटेगरी. प्रभुपाद लिहितात, हे लोक उघडपणे नास्तिकवादाचा पुरस्कार करतात. यांच्यापैकी काही जण असा युक्तिवाद करतात की भगवंत भौतिक जगातील कधीही अवतीर्ण होऊ शकत नाहीत कधी, परंतु भगवंत का अवतीर्ण होऊ शकत नाहीत याचे ठोस प्रमाण ते देऊ शकत नाहीत. राईट. लाईक दॅट. आणि प्रभुपाद पुढे पण काय करतात, यांपैकी इतर भगवंत निर्विशेष ब्रह्मज्योतीहून गौण आहेत असे म्हणतात, पण गीतेत तर यावर सांगण्यात आलंय म्हणजे बेसिकली जे मायावाद ते पण नास्तिकच आहेत इनडायरेक्टली, जे भगवंतांना नाकारतात. राईट. अशा प्रकारे मग म्हणून प्रभुपाद कंक्लूड करतात की वर उल्लेख केल्याप्रमाणे मूढ, नराधम, भ्रमित तर्कवादी आणि नास्तिकवादी हे लोक सर्व शास्त्रांची व आचार्यांची संमती असली तरी सुद्धा भगवंतांच्या चरण कमलाला शरण जात नाहीत. सो दीज आर द 4 पीपल हू डोंट सरेंडर टू कृष्ण. आणि ह्या ज्या 4 टेंडन्सीज आपल्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात असतात, कधी कधी भरभरून निघतात. राईट. असं नाही की हे 4 म्हणजे 4 वेगळे लोक आहेत, हे 4 आपणच आहोत. आपल्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात सगळ्या टेंडन्सी आहेत. मग आता ह्याच्या विरुद्ध नेक्स्ट श्लोकामध्ये भगवंत सांगतात की 4 अशी कोण लोक आहेत जे भगवंतांना शरण जातात. श्लोक नंबर 16 वाचा गोपीगण माताजी. हरे कृष्ण. चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिन अर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करीत असतात. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. हरे कृष्ण. तर हे 4 लोक आहेत जे भगवंतांना शरण जातात. त्यातली पहिली कॅटेगरी काय आहे? आर्त. आर्त म्हणजे काय? बेसिकली जो तुम्ही याच्यामध्ये बघितलं असेल वर्ड टू वर्ड मध्ये, आर्त किंवा पीडित, बेचारा दुखी है, संसार में बहुत दुख है, कहाँ जाऊं मैं, कोई मेरा सहारा नहीं है, केवल वही मेरा सहारा है, मेरे काना. मग तो भगवंताकडे येतो
म्हणजे ग्लोरियस आहे तो, राईट. त्यानंतर सेकंड कॅटेगरी आहे जिज्ञासू, सॉरी जिज्ञासू. जिज्ञासू म्हणजे ज्याला काहीतरी जिज्ञासा है. अच्छा है संसार में भगवान कौन है, मैं जरा जानना चाहता हूँ. अच्छा ये हरे कृष्ण वाले इतना क्यों कीर्तन में कूदते हैं, इतना जंप क्यों मारते हैं, क्यूरियोसिटी है. किंवा ये जगन्नाथ का बार बार ये फेसबुक में आता रहता है फोटो और रथ, ये क्या है रथ यात्रा जाके देखता हूँ. दिस इज जिज्ञासू. इज नॉट वेरी सीरियस, पण जरा जिज्ञासा है की क्या है, चलो देखते हैं, क्यूरियोसिटी. त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे अर्थो जिज्ञासू अर्थार्थी. अर्थार्थी म्हणजे ज्याला काहीतरी धन पाहिजे किंवा भौतिक लाभाची इच्छा आहे. म्हणजे जो पीडित नाहीये, त्याच्याकडे आहे, समजा त्याच्याकडे 1 BHK असेल तो म्हणेल की नाही 2 BHK चाहिए. मैंने सुना है वो तिरुपति में जाकर थोड़ा सा अगर दान देंगे ना तो भगवान दे देते हैं बहुत, चलो जाते हैं. अच्छा मैंने सुना है वो उधर शिव जी के मंदिर के बाजू में और एक मंदिर है गोपीनाथ बाबुलनाथ के बाजू में, मैंने सुना है वो जागृत भगवान है. तुम्ही कधी ऐकलं असेल ना जागृत देवता, आमचा ग्राम देवता जागृत आहे. अहो सगळे जागृतच असतात, कोणी मृत नाहीये किंवा, पण आपल्याला आपल्या भावनेनुसार जिथे तुम्हाला ते म्हणतात ना नवसाला पावणारा गणपती, सगळे गणपती पावतातच जर तुम्हाला भक्ती करायची असेल तर. पण तुम्हाला काय वाटतं, हा पावणारा आहे देव, हा जागृत ग्राम देवता जागृत आहे, ही देवी जागृत आहे, चला ठीक आहे जावा तुम्ही घ्या भौतिक लाभ. आणि फोर्थ कॅटेगरी असते ज्ञानी. ज्ञानी म्हणजे असा व्यक्ती जो गोष्टींना यथार्थ रूपामध्ये पाहू शकतो आणि त्याला माहिती असतं की आत्मा क्या है, आणि ह्याला पुढे आणखीन स्टेप अहेड जायचं असतं कि मैं भगवान से प्रेम कर, मतलब जानना चाहता हूँ कि ये परब्रह्म क्या है और इससे मैं कनेक्ट करना चाहता हूँ अपने आप को. हे जग नाशवान आहे त्याला माहिती असतं, हा असतो ज्ञानी. मग आता ह्या 4 लोकांना म्हणतात सुकृतीन. सुकृतीन म्हणजे या लोकांकडे सुकृती असते हो. आणि जे मागचे लोक आहेत त्यांना म्हणतात दुष्कृतीन. दुष्कृती म्हणजे हे लोक कसे असतात, पाप करतात किंवा यांच्याकडे काहीच स्पिरिच्युअल ऑस्पिशियस नसतं, पुण्य नसतं. पण ह्या लोकांकडे पुण्य असतं. पुण्य असल्याशिवाय कोणी भगवंताकडे येत नाही हो. तुम्हाला समजा जर दुःख झालं असेल आयुष्यामध्ये, आता मुंबईमध्ये किती लोक आहेत ज्यांना दुःख होतं किंवा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात किती लोक ज्यांना दुःख होतं, सगळे थोडी पंढरपूरला जातात, सगळे थोडी भगवंताकडे येतात का नाही ना. काही लोकांना दुःख होतं ते लोक औषध घेतात झोपतात. एक ग्लास भरून औषध घेतलं हरे कृष्ण म्हणजे दारू प्यायला, त्यांच्याकरता देव तो आहे. पण जो भगवंतांकडे येतो दुःख दूर करण्याकरता तो काय आहे, नशीबवान आहे, राईट. अशी 4 लोक आहेत जे भगवंतांकडे या गोष्टींना प्राप्त करण्याकरता येतात, राईट. पण आता बघा प्रभुपादांचं तात्पर्य किती सुंदर आहे. प्रभुपाद लिहितात प्रभुपाद लिहितात असे हे विविध परिस्थितीमध्ये भगवत भक्ती करण्यासाठी भगवंताकडे जातात. ते शुद्ध भक्त नसतात, कारण भगवंतांकडे भगवत भक्ती करण्यामागे त्यांची आपली इच्छा पूर्ती करून घेण्याची इच्छा असते. शुद्ध भक्ती ही आकांक्षा आणि भौतिक इच्छा लाभेच्छारित असते. दॅट इज कोटेशन भक्ती साम सिंधू, अन्न अभिलाषिता शून्यम ज्ञान कर्म अनादिवृत्तम फळ दिलेले कोटेशन. नंतर प्रभुपाद लिहितात जेव्हा हे 4 प्रकारचे लोक, आता बघा ह्या 4 प्रकारच्या लोकांना काय होप आहे, हे लोक कसे मुक्त होतील भौतिक भावनेतनं, हे सगळ्या भौतिक भावना घेऊन आलेले आहेत ना. प्रभुपाद लिहितात जेव्हा हे 4 प्रकारचे लोक भगवंताकडे येतात आणि शुद्ध भक्तांच्या संगतीत राहून शुद्ध होतात, तेव्हा ते सुद्धा शुद्ध भक्त बनू शकतात. म्हणून बघा आपल्यापैकी बरेच लोक जे आलेले आहेत ते थोडी भगवंतांना शोधत आलेत नाही. तुम्ही आला असेल, मी ते ऍटलीस्ट भगवंतांना शोधत आलो नव्हतो. आणि असं नाही की आपण आता पूर्ण शुद्ध झालेलो आहोत, पण ऍटलीस्ट आता आपल्याला कळलेलं आहे की भगवान के पास जाके क्या मांगना चाहिए और क्या नहीं मांगना चाहिए, राईट. ऍटलीस्ट एवढं डिस्क्रिमिनेशन आता आलेलं आहे आपल्याला. कदाचित आपल्याला भरपूर टाइम लागेल, भरपूर जन्म लागतील फक्त तेच मागत राहण्याकरता. आता काय आहे की चालू आहे, थोड़ा ये भी मांगते थोड़ा ये भी मांगते, लेकिन फिर भी मालूम पड़ता है कि नहीं यार मांगना नहीं चाहिए, लेकिन क्या करूं भगवान मेरी आसक्ती उस चीज में पण ते कळतं की नाही मागायला पाहिजे, राईट. आणि जसं जसं आपण म्हणून तुम्हाला म्हणत असतो की जसं आपण शुद्ध भक्तांचा संघ घेऊ, त्यांच्या वाणीचा संघ घेऊ, जसे प्रभुपाद यांचे आपण पुस्तक वाचत राहणे, त्यांचे प्रवचन ऐकत राहणे, त्यांच्या उपदेशांवरती अंमल करत राहणे, भगवंताची सेवा करत राहणे, नामजप करत राहणे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जेवढ्या प्रमाणामध्ये आपण या उत्तम अधिकाऱ्यांचा संघ घेऊ तेवढ्या प्रमाणामध्ये आपण शुद्ध होत जाऊ. मी असं म्हणत नाही की तुम्ही एकमेकांना सेवा नका देऊ किंवा एकमेकांचे लेक्चर ऐकू नका, राईट. पण जेव्हा तुम्ही प्रभुपादांची वाणी ऐकणार, जेव्हा गुरु महाराजांची वाणी ऐकणार, त्याच्यामध्ये जो इफेक्ट आहे तो वेगळा इफेक्ट आहे. इन द सेन्स की प्रत्येकाच्या शुद्धीप्रमाणे त्याच्या लेवल्स आहेत.
राईट. तर आपण इन्स्ट्रक्शन घेऊ शकतो सगळे एकत्र मिळून की अरे म्हणजे बेसिकली मी जेव्हा तुम्हाला सांगतो किंवा तुम्ही मला काय काही सांगत असाल, आपला सारांश केवळ एकच पाहिजे की आपल्या सगळ्यांना मिळून प्रभुपादांकडे जायचंय आणि गुरु महाराजांकडे जायचंय. जेव्हा आपल्या डिस्कशनचा हा कन्क्लुजन असेल तेव्हा आपलं डिस्कशन सक्सेसफुल आहे. मी जे म्हणत असेल तुम्ही मला शरण या, तर मी फेल्युअर आहे. मी टोटली फेल होणार मग, राईट. आणि तुम्ही पण फेल होणार, कारण माझे पण हात बांधलेले आहेत, तुमचे पण हात बांधलेले आहेत. आपण कोणाला मुक्त करू शकत नाही एकमेकांना. पण आपण सगळे एकत्र मिळून जेव्हा आपण प्रबोधनाकडे जाऊ किंवा आपल्या गुरुकडे जाऊ, राईट. आणि ही परंपरा आहे, या परंपरेमध्ये अशी सिस्टम आहे. आपण जेव्हा गुरुकडे जाणार, गुरु सुद्धा काय म्हणणार, चलो मैं आपको लेके चलता हूँ चैतन्य महाप्रभु के पास, चलो मैं लेके चलता हूँ भगवान कृष्ण के पास. अँड दिस इज द परंपरा वी हॅव टू फॉलो. अदरवाइज जर आपण स्वतःला क्लेम केलं की अभी मैं गुरु बन गया हूं, मैं प्रवचन करता हूं, मैं कीर्तन करता हूं, अभी तुम मेरी बात सुनो, मेरा इंस्ट्रक्शन ये है, ठीक है, लेकिन वो इंस्ट्रक्शन अलाइन भी होना चाहिए श्रील प्रभुपाद और गुरु महाराज के इंस्ट्रक्शन के साथ. बरोबर आहे का नाही. म्हणून टेस्ट जे असते ना, टेस्टिंग, की जे मी सांगतोय ते तुम्हाला ऐकलं पाहिजे कधी, जेव्हा तुम्हाला शास्त्रामध्ये गुरु साधू शास्त्र या तिघांनी दिलेल्या इन्स्ट्रक्शन सोबत जर माझं इन्स्ट्रक्शन मॅच खात असेल तर मग माझं इन्स्ट्रक्शन हे व्हॅल्युएबल आहे. आणि जर मॅच होत नसेल तर मग माझं इन्स्ट्रक्शन गेलं खड्ड्यात, युजलेस आहे ते, म्हणजे तोंडाची बडबड ते नसती आणि ते तुम्हाला कधीच लाभ देणार नाही आणि मला पण लाभ देणार नाही. सो दॅट्स वाय इथे जे म्हणून प्रबोधनाचे पर्पज जे असतात ते सिस्टमॅटिक व्यवस्थित लाईन बाय लाईन वाचा. तुम्ही एक लाईन तुम्ही व्यवस्थित वाचली, त्याचा मर्म घेतला तर तुमचं आयुष्य पार झालं. या भवसागरात तुम्ही पार झाल, भवसागरात. तुम्हाला 1000 गोष्टी वाचायची गरज नाहीये. 2 गोष्टी वाचा व्यवस्थित, 2 इन्स्ट्रक्शन घ्या, जसं प्रभुपाद इथे म्हणतात. राईट. कुठे गेलं. दुष्कृतींचा विचार केल्यास त्यांचे जीवन स्वार्थी, अनियमित आणि आध्यात्मिक ध्येयरहित असल्या कारणाने त्यांच्यासाठी भगवत भक्ती ही अत्यंत कठीण असते. परंतु यांच्यातील काही जण जेव्हा योगायोगाने शुद्ध भक्तांच्या सहवासात येतात तेव्हा ते सुद्धा शुद्ध भक्त बनू शकतात. अहो, जर ते बनू शकतात दुष्कृतीन लोक, तर आपण सुकृतीमान असेल तर आपण नाही बनू शकत का? पटकन बनू शकतो ना आपण. आपल्याकडे संधी आहे. ऑलरेडी आपल्यामध्ये भगवत भक्तीबद्दल आस्था आहे, विश्वास आहे. आणि आपण जर पटापट संघ घेतला शुद्ध भक्तांचा आणि त्यांच्या इन्स्ट्रक्शनवरती जर अंमलबजावणी केली तर आपण पटकन भक्त बनू शकतो आणि चांगले बनू शकतो. राईट. सो दिस इज द इसेन्स. म्हणून प्रभुपादाला एंड करताना म्हणतात, जे लोक नेहमी सकाम कर्म करण्यामध्ये वेगळे असतात ते संकट समयी भगवंताकडे येतात आणि त्यावेळी शुद्ध भक्तांच्या सहवासामुळे ते संकटकाळी भगवत भक्त बनतात. जे वैफल्यग्रस्त असतात ते सुद्धा कधी कधी शुद्ध भक्तांच्या सहवासात येतात आणि भगवत ज्ञानामध्ये जिज्ञासू होतात. त्याचप्रमाणे जेव्हा शुष्क ब्रह्मज्ञानी आणि ज्ञानाच्या प्रत्येक मार्गामध्ये विफल होतात तेव्हा ते भगवंताकडे भगवत भक्ती करण्यासाठी येतात. अशा प्रकारे एकंदरीत जेव्हा आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी सर्व भौतिक कामनातून मुक्त होतात तेव्हा त्यांना पूर्णपणे समजून येते की भौतिक लाभाचा आध्यात्मिक उन्नतीशी मुळीच संबंध नसतो. म्हणजे ऐसा नहीं है कि मैं अगर भगवान के पास आता हूं, भगवान अगर मेरा पगार बढ़ा देते हैं तो मेरा चैंटिंग भी बढ़ता है. तो पगार अगर कम हो जाए तो चैंटिंग भी कम हो जाएगा ना. सुरुवातीला असं वाटतं की आपण देवाकडे गेल्यावरती देवाने काय करावं, माझे सगळे प्रॉब्लेम दूर करावे, मला सगळं चांगलं बनवावं, मला एकदम झकास बनवावं, मला सगळं चांगलं द्यावं, तर मी देवाची भक्ती करेन. आणि आपल्यामध्ये या सगळ्या टेंडन्सी असतातच आणि ह्या टेंडन्सीनं प्युरिफाय करणे हाच शुद्ध भक्तांच्या संघाचा उद्देश आहे. शुद्ध भक्त ओरडून ओरडून सांगत असतात नेहमी, भगवंतांच्या भक्तीचा भौतिक लाभाशी काही संबंध नाही. भौतिक लाभ दुसरीकडे आणि भगवंतांची भक्ती दुसरीकडे आहे. आणि जे लोक भगवंतांची भक्ती करतायत त्यांना भगवंत देतील किंवा नाही देतील त्यांच्यावरती आहे. पण आपण जबरदस्ती करू नये. तुम्ही मला नाही दिलत ना, उद्यापासून मी भक्तीशास्त्री क्लास बंद, भरपूर झालं, एवढा अभ्यास करतो मी, एवढे पेपर दिले, हे दिले, आणि तुम्ही मला आजारी पाडलात. भगवंत म्हणतात अजून तुला आजारी पडतो, थांब. एवढं वाचून एवढं शिकून तुला अजून समजलं नाही, माझ्याकडे कशा करता यायचं. ऑफकोर्स तर आपण भगवंताकडे मागू शकतो, पण कशा करता, त्यांची सेवा चांगल्या करण्याकरता. राईट. अशा प्रकारे म्हणून प्रभुपाद लास्टच्या लाईन मध्ये लिहितात, म्हणून शुद्ध भगवत भक्ती प्राप्त होण्यापूर्वी मनुष्याने या सर्व गोष्टीतून पार पडणे आवश्यक आहे. राईट. सो इट्स व्हेरी सिरियस सब्जेक्ट मॅटर. मग आता एवढं सांगितल्यावरती, हा तुम्ही सगळं सोबत
हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हो कृष्ण हो हरे हरे तुमच्यासोबत हरे राम 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 हरे हरे. कोविड प्रभू आहात तुम्ही सोबत. धन्यवाद. एवढं सांगितल्यावरती भगवंत पुढे म्हणतात नेक्स्ट श्लोकामध्ये, अच्छा ये 4 लोग हैं लेकिन पता है अर्जुन, ये 4 में से एक कैटेगरी है मुझे जरा स्पेशली उससे प्रेम है, मतलब अट्रैक्शन है उससे. 4 में से कौन है वो? श्लोक नंबर 17 वाचा. उज्ज्वला पाटील माताजी वाचा श्लोक नंबर 17. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ति विशेषते प्रियो हि ज्ञानिनोऽथ समहं स मम प्रियः. यापैकी जो पूर्ण ज्ञानी आहे आणि नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त आहे तो सर्वोत्तम आहे, कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि ते मला अत्यंत प्रिय आहे. येस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ज्ञानी का प्रिय है त्याला? म्हणजे बेसिकली तुम्ही आता असं नाही म्हणू की अरे इसका मतलब बाकी लोग प्रिय नहीं है क्या हमको भगवान को. आता तुम्ही बघत असाल भागवत मध्ये हे उदाहरण आहेत. आर्तो कोण होता? गजेंद्र होता. आर्तो म्हणजे पीडित. भागवतच्या अष्टम स्कंद मध्ये आहे. गजेंद्र दुःखामध्ये होता बेचारा. दिस इज आर्त कॅटेगरी. जिज्ञासू कोण होते? शौनकादी ऋषी, बरोबर आहे. नैमिषारण्यामध्ये त्यांना जिज्ञासा होती, जानना आम्ही भगवान घेऊन, मतलब क्या आहे संसार. आणि अर्थार्थी कोण होता? ज्याला भौतिक लाभ पाहिजे? ध्रुव महाराज, बरोबर आहे. आणि लास्टची कॅटेगरी काय झाली? ज्ञानी होते चतुष्कुमार. मग आता असं नाहीये की गजेंद्र भगवंतांना प्रिय नव्हते किंवा ध्रुव महाराज भगवंतांना प्रिय नव्हते किंवा नैमिषारण्याचे ऋषी भगवंतांना, हे सगळे प्रिय होते. आणि इव्हेंच्युअली जेव्हा हे शुद्ध झाले तेव्हा भगवंतांना कम्प्लिटली प्रिय झाले. पण भगवंत म्हणतात इसेंस मध्ये की या 4 में से जो चौथी कैटेगरी ज्ञानी, ये मेरे लिए बहुत प्रिय है. क्यों प्रिय है? त्याला कारण आहेत. नंबर 1, ज्ञानीला ऑलरेडी कळलेलं असतं की या संसाराचा काही फायदा नाहीये मला. त्याला ज्ञानी म्हणतात. तुम्ही म्हणता ना घरात मुलांना ज्ञानी बाळो, हा ज्ञानी बाळो. तुम्ही ते कधी त्या आरती कथा मुलांना ओवळतात, ते कधी कधी बरेच जर कार्यक्रम होतात. ऍटलिस्ट मला तरी आठवतं, मी जेव्हा घरी जातो आमच्याकडे दसऱ्याला हे करतात, ते रिच्युअल असतं एक दसरा आणि दिवाळीला. तर माझे बाबा जेव्हा करतात ना ते अक्षता वगैरे घेतात, टाकतात. म्हणजे लग्नाचं नव्हे, पूजा आहे ना, ते रिच्युअल असतं एक, ते टाकतात आणि ते काय काय ना हे करतात. त्यावेळेला ते म्हणतात ज्ञानी हो, सारे कष्ट तेरे दूर हो. भले नंतर राग असतो की आपल्याकडे राहत नाही, पण ते रिच्युअल चालताना म्हणतात ज्ञानी बन बेटा, ज्ञानी बन, बडा हो के बडा हो, बहुत बडा हो, अच्छा हे कर वो कर. त्यांना माहित नसते ज्ञानी म्हणजे काय आहे. त्यांना वाटतं ज्ञानी म्हणजे मोठा शिकून मोठा हे हो, पंडित हो, हे हो. ज्ञानी म्हणजे इथे भगवंत म्हणतात ज्याला कळलेलं आहे की संसार नश्वर आहे, या जगातील प्रत्येक गोष्टी नाशवान आहेत, हे ज्याला कळतं तो ज्ञानी असतो. मग आता ह्या ज्ञानी लोकांचा फायदा काय आहे कम्पेअर टू अदर 3 जे आर्थो आहेत, अर्थार्थी आणि जिज्ञासू, या 3 लोकांमध्ये भौतिक इच्छा असतात. त्यामुळे ह्यांचं मन जे असताना जेव्हा देवाकडे येतात तेव्हा देवाकडे 1% 90% घराकडे लागलेलं असतं. मंदिरात येतात, आता घरी कधी जातोय, लेक्चर कधी संपतो, लवकर संपवा लेक्चर, लवकर प्रसाद वाटा. म्हणजे ह्यांना असं असतं की चलबेचल असते की मला कधी घरी जाऊन ते माझं टीव्ही उघडतोय आणि परत बघत बसतोय क्रिकेटची मॅच. म्हणजे ह्यांचा इंटरेस्ट जो असतो तो देवाकडे असतो नाही असं नाही, पण देअर डिझायर्स दे आर डायव्हर्टेड टू मेनी थिंग्स. इच्छा ज्या असतात त्या अनेक गोष्टींकडे डायव्हर्ट झालेल्या असतात. पण ज्ञानी जो असतो त्याचे काय असतं, 1 पॉइंटेड असतो. मुझे जानना है तत्व क्या है, परम तत्व क्या है, मुझे उससे कनेक्ट करना है, राईट. आणि अशा प्रकारे ह्या लोकांची जी भक्ती असते ना, डिवोशनल सर्व्हिस ज्ञानी लोकांची, ती ओकेजनल असते. ओकेजनल म्हणजे त्याला मराठीमध्ये काय म्हणतात ओकेजनलला, म्हणजे पार्ट टाइम नसते हो. म्हणजे की अच्छा हफ्ते में 1 दिन लेक्चर होता है ना शनिवार को, तो उसे 1 घंटा हमारी भक्ति होती है, बाकी दिन क्या करते हो ना, हम संसार का काम करते हैं, यहाँ वहां जाते हैं. ज्ञानी लोगों का असं नसतं. दे आर ऑलवेज थिंकिंग ऑफ भगवान, की भगवान के कैसे कनेक्ट करना है, भगवान को कैसे प्राप्त करना है. सो बेसिकली ह्या लोकांनी भौतिक जगातल्या अनेक जे ट्रिब्युलेशन्स, टेम्पटेशन्स, मोहमायातनं मुक्त झालेले असतात. आणि म्हणून ह्यांना भगवंत प्राप्त करणं एकदम सोपं जातं. म्हणजे भगवंत म्हणण्याचा अर्थ काय येते, भगवंत असं काय म्हणतात की तुम्ही पण ज्ञानी व्हावं. तुम्ही आता काय आहात, आर्थो आहात, अर्थार्थी आहेत, जिज्ञासू आहात, तुम्ही तसं राहू नका. स्वतःला अपग्रेड करा आणि ज्ञानी बना, राईट. आणि मग म्हणून भगवंत म्हणतात तिथे प्रियो ही ज्ञानीनो,
हा ज्ञानी काय मला अत्यंत प्रिय आहे, याचा अर्थ बिलकुल असा नाहीये की बाकीचे लोक प्रिय नाहीयेत. भगवंतांनी म्हटलं की त्यामध्ये सर्वोत्तम सर्व भूतानामयच त्यांना सगळे प्रिय आहेत, पण स्पेशली ज्ञानी प्रिय आहे. राईट. तर अशा व्यक्तीमध्ये म्हणजे ह्याचा आणि ज्ञानी व्यक्तीचा भगवंताचा प्रेमाचा संबंध पटकन जुळतो. बाकीचे लोक कसे आहेत, जिसको कुछ धन दौलत चाहिए भगवान के पास आया, धन दौलत मिला, हरे कृष्ण कृष्ण तुम अभी अपनी रासलीला करते रहो, अभी मैं अपनी रासलीला खोलूंगा नया, पैसा मिल गया ना अभी मेरा. राईट. तर असं नसतं. म्हणून भगवंत म्हणत नाहीत की आर्तो किंवा अर्थातो म्हणजे प्रिय नाही, ज्ञानी म्हणजे प्रिय आहे. हे कसं आहे ना, उदाहरण त्याला देण्याकरता असं म्हटलं जातं की जसं समजा हे आहे आपलं, तुम्ही जर सुकं लाकूड घेतलं, गावात चूल पेटवली असेल, जर ओलं लाकूड असेल तर पेटत नाही लवकर, बरोबर आहे. आणि सुकं लाकूड असेल तर काय होतं, पटकन पेट घेतं. ओल्या लाकूड मध्ये धूर भरपूर निघतो, पेटतच नाही ऑलमोस्ट. मग बाकीचे आहेत ना अर्थात आणि जिज्ञासू कसे आहेत, ओलं लाकूड आहे, भरपूर पाणी त्याच्यामध्ये आहे, म्हणजे भौतिक इच्छा आणि संसार भोगना है, ये करना दुनियादारी, इसलिए उनमें भक्ति का जो अग्नि है फटक जलता नहीं है. पण ज्ञानी कसं आहे, ऑलरेडी सुका लाकूड आहे, सुकलेला आहे तो, भौतिक इच्छा त्याला सुकून गेल्यात. जसं चतुष्कुमार तुम्ही बघितलं असेल, भागवत मध्ये उदाहरण आहे, 3ऱ्या स्कंदामध्ये चतुष्कुमार वैकुंठामध्ये गेले होते, जय विजयला त्यांनी टक्कर दिली. टक्कर दिली म्हणजे दोघांचं झालं भांडण, आणि नंतर मग भगवंत आले ते सॉल्व्ह करायला. आणि भगवंतांच्या चरणावरती पडलेली तुळशी जेव्हा त्याचा त्यांनी सुगंध घेतला, फटकन दिशे का झटक्यात ते शुद्ध भक्त बनले. आता आपण तुळशीचा गंध किती वेळा घेतला असेल भगवंतांच्या चरणावरचा, राईट. पण आपण काय विचार करतो, तुलसी, इसको इंग्लिश में बोलते हैं होली बेसिल, ठीक है, इसका बॉटॅनिकल नाम ये है. म्हणजे मी त्या बॅकग्राउंड मध्ये नाही तर त्या प्रकारे विचार करू आपण. अच्छा तुलसी खा लिया, हो गया, क्या हुआ, भक्ति भगवान दे देते हैं जो देना है, लेकिन हम अपनी तरफ से क्या एंडेवर कर रहे हैं. पण जे ऑलरेडी उन्नत झालेले आहेत भगवंतांची भक्ती प्राप्त करण्याकरता, त्यांना जर अशी संधी भेटली तर पटकन भक्त बनतात. राईट. सो दिस इज द डिफरन्स. हा डिफरन्स आहे की 4 लोकांमधल्या 3ऱ्यामध्ये. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, सर्व भौतिक कामनांच्या कल्मशातून मुक्त झाल्यावरती आर्त, जिज्ञासू, निर्धन आणि ज्ञानी हे सर्वजण शुद्ध भक्त होऊ शकतात. परंतु त्यांपैकी ज्याला परम सत्याचे ज्ञान आहे आणि जो सर्व भौतिक इच्छातून मुक्त झाला आहे, तो खरोखरच विशुद्ध भागून भक्त होतो. राईट, लाईक दॅट. आणि प्रभात पुढे एलिब्रेट करतात की 4था व्यक्ती कसा त्यांना प्रिय आहे. लाईक दॅट. तर अशा प्रकारे ही झाली ही सिरीज. इथे थोडी सिरीज कम्प्लीट होते, नाही अजून कम्प्लीट होईल, अजून एक श्लोक आहे. आपल्याकडे अजून किती मिनिटं आहेत? आपल्याकडे अजून 5 मिनिटं आहेत. आपण 5 मिनिटांमध्ये पुढचा एक श्लोक पूर्ण करू. श्लोक नंबर 18 वाचा. कल्पना चौधरी माताजी वाचा. श्लोक नंबर 18. वाचा पटकन. माईक ऑन करा, माईक म्यूट आहे. ठीक आहे, होत असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. माने प्रभू पोलीस स्टेशन मध्ये का तुम्ही? हरे कृष्णा प्रभूजी पोलीस स्टेशनला वाचू शकता का तुम्ही? नाही, राहू द्या. पोलीस बिलीस यायची घरात तुमच्या बाकी लोकांच्या. हरे कृष्ण प्रभू, मी वाचू का? हा वाचा माताजी. सर्व एवैते ज्ञानी त्वामेव मे मतम् अस्थितः सहि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम्. निसंशय हे सर्व भक्त उदार आहेत, परंतु जो माझ्या ज्ञानामध्ये स्थित झाला आहे त्याला मी माझ्या स्वतःप्रमाणेच मानतो. माझ्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्यामुळे तो नक्कीच माझी सर्वोच्च आणि सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती करते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवान प्रभुपाद किती आणि भगवंत किती आहेत बघा. प्रभुपाद आणि भगवंत दोन्ही मिळून आपल्याला सांत्वना देत आहेत. अहो, तुम्हाला नाही सांगितलं ना प्रिय म्हणून, तुम्ही रडू नका, तुम्ही दुःखी नका हो, तुम्ही पण प्रिय आहात हो. जसं मंदिरामध्ये जेव्हा काही लोक येतात, कधी कधी काही लोक काय करतात, अरे ये तो बहुत धनी व्यक्ति है, बड़ा डोनेशन देगा है, तो उसको वीआईपी ट्रीटमेंट. इसका मतलब ये नहीं होता कि बाकी लोगों को ट्रीटमेंट नहीं दिया जाता है. अच्छा, बट बिकॉज त्याचा सोशल स्टेटस तसा आहे, त्याला काय ते द्यावं लागतं त्याला. बिकॉज ही त्याला नाही दिलं तर तो मग जाईल निघून. राईट. तर काय लोकांना वाटतं की आम्ही मंदिरात आलो, आम्हाला व्हीआयपी ट्रीटमेंट भेटत नाही, या लोकांना भेटते. काय करणार बिचारा, तो इतका दुखी आहे की त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट नाही दिली तर तो बिचारा निघून जाईल. त्याला ती सवय लागलेली आहे व्हीआयपी ट्रीटमेंटची. आणि आपल्याला काय, कोणी विचारलं नाही विचारलं, जाऊन कोपऱ्यात बसायचं, आपलं चॅन्टिंग करायची, भगवंताचं दर्शन घ्यायचं, हरी बोल, आपल्याला काय फरक पडत नाही.
मग त्याने विचार करू नये की त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मला का नाही. तसं भगवंत इथे म्हणतात निसंशय हे सर्व भक्त उदार आहेत. राईट. आणि तात्पर्यामध्ये प्रॉपर लिहितात ज्या भक्तांना पूर्ण ज्ञान नाही ते भगवंतांना प्रिय नाहीत असे नाहीये हो. आता तुम्ही म्हणाला आम्ही सगळे घरातलेच भांडी कुंडी घासणारे भक्त आहोत, आम्हाला कोण व्हॅल्यू देत नाही. आणि तुम्हाला माहिती असेल कार्तिक यात्रेमध्ये जे माताजी चपाती लाटतात ना, तुमच्यापैकी बरेच लोक येतात तिकडे, तुमच्या ग्रुप मधले, नाशिक मधले येतात, शिरपूर मधले येतात, धुळे मधले येतात. महाराज सर्वात जास्त या लोकांची स्तुती करतात कार्तिक यात्रेमध्ये. तुम्ही बघितलं असेल कार्तिक यात्रेच्या मध्येच प्रवचनामध्ये किंवा एंडला किंवा मध्येच महाराज म्हणतात की यांच्यासारखं डिवोशन कोणाकडे नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपण म्हणजे महाराजांना आपण एवढे प्रिय आहोत का, सेवा एलिमेंट आहे त्याच्यामध्ये. राईट. म्हणजे तुम्ही ज्ञानाच्या अंतिम अवस्थेला गाठलाय. ज्ञानाची अंतिम अवस्था काय आहे, सेवा. ज्याला ज्ञान आहे त्यांनी सेवा करावी, ज्याला ज्ञान आहे तोच सेवा करू शकतो ना. राईट. म्हणून प्रभुपाद लिहितात, भगवंत म्हणतात की हे सर्व भक्त उदार आहेत कारण जो मग तो कोणत्याही हेतूने असे भगवंताकडे येतो त्याला महात्मा म्हटले जाते. प्रभुपाद देतात ज्या भक्तांना भगवत भक्तीच्या बदल्यात काही लाभ घ्यावा अशी इच्छा असते त्यांचाही भगवंत स्वीकार करतात कारण त्यांच्यामध्ये स्नेहाचे आदान प्रदान होते. राईट. किती सुंदर तात्पर्य बघा. स्नेहामुळे ते भगवंताकडे भौतिक लाभाची याचना करतात आणि जेव्हा त्यांना लाभ प्राप्ती होते तेव्हा ते इतके तृप्त होतात की ते भगवत भक्तीमध्ये उन्नत होतात. राईट. सो अशी सुंदर सुंदर उदाहरणं आहेत. कारण एवढं लक्षात ठेवा की भगवंत हे भक्तीचे भुकेले आहेत. जसं रामानुचार्य उदाहरण देतात. रामानुचार्य म्हणतात की भगवंत हे भक्ती करता भुकेले आहेत. राईट. आणि जर समजा मी एकदम भुकेला असेल आणि मला कोणीही जरी काय दिलं तरी मी त्याला अरे थँक्यू यार, थँक्यू, तुम्हाला भरपूर धन्यवाद, तुमचं दिलं तुम्ही मला. सुकी जरी भाकरीचा तुकडा जरी भेटला तरी मी खुश होणार ना. तो कोणी पण असो समोरचा व्यक्ती. त्याच प्रकारे भगवंत हे भक्तीचे भुकेले आहेत. जो कोणी भगवंताकडे येतो आणि भक्ती आपली ऑफर करतो भगवंत त्याला अतिशय प्रिय असतात. आणि जेव्हा ते म्हणतात की ज्ञानी मला अतिप्रिय, सांगण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही पण ज्ञानी बनावं. तुम्ही भौतिक स्तरावरती राहू नका. तुम्ही असं नका विचार करू की मी आता भगवंतांना प्रिय आहे, मी भगवंताकडे काहीतरी मागितलं मला भेटलं मी गेलो, हरे कृष्ण टाटा बाय बाय. नाही, असं नाही. तुम्ही पण प्रिय व्हा, उन्नत व्हा. राईट. प्रभुपाद लिहितात स्नेहामुळे ते भगवंताकडे भौतिक लाभाची याचना करतात. पुढे परंतु जो भक्त पूर्ण ज्ञानाने युक्त असतो तो भगवंतांना अत्यंत प्रिय असतो कारण प्रेम आणि भक्ती भावाने भगवंतांची सेवा करणे हाच केवळ त्याचा उद्देश असतो. असा भक्त भगवंताच्या निकट सानिध्य वाचून किंवा भगवंतांची सेवा केल्या वाचून क्षणभरी राहू शकत नाही. राईट. आणि तसंच भगवंतांना सुद्धा तो भक्त अतिप्रिय असतो. ते मग 9व्या स्कंदातलं अमरीश महाराजांचं कोटेशन दिलेलं आहे, साधव हृदय मह्यम साधूनाम हृदय त्वम. वाचा तुम्ही. तर अशा प्रकारे ही कॅटेगरी आहे. आणि तुम्हाला कधी कधी याच्यामध्ये 2 मिनिटं आपलं झालेलं आहे, पूर्ण करतोय आपण. कधी कधी तुम्हाला या 2 शब्दामध्ये समानता वाटेल, जिज्ञासू आणि ज्ञानी. बरोबर ना. तुम्हाला वाटेल की जिज्ञासू पण सेम आहे आणि ज्ञानी पण सेम आहे. नाही, असं नाही. जिज्ञासू म्हणजे कॅज्युअल इन्क्वायरी. म्हणजे जस्ट आता समजा फॉर एक्झाम्पल मार्केटमध्ये नवीन मोबाईल आलाय. अच्छा, वो मोबाईल काय आहे ना बिना इसके चलता है. म्हणजे जेव्हा सुरुवातीला स्मार्टफोन आला असेल, पहिले आपण सगळे बटनावाली फोन वापरायचो. राईट. जेव्हा स्मार्टफोन आला असेल तेव्हा लोक म्हणत असेल अरे स्मार्टफोन क्या होता है यार, जिज्ञासा आहे, मुझे जानना है. ती फक्त जिज्ञासा आहे, पुढे काहीच होणार नाही त्याचं. काही लोकांना जिज्ञासा असते, हरे कृष्ण मंदिर में क्या होता है, ये सब सुबह 5 बजे क्यों उठते हैं. जिज्ञासा, कोणी येईल आणि बघून जाईल, पण त्याच्या पुढे त्याला काय करायचं नसतं. म्हणून जिज्ञासा या खालच्या स्तरावरती आहे ज्ञानीपेक्षा. जसं प्रभुपादांकडे एकदा दीक्षा सेरेमनी त्याला बघायची होती एका ना माणसाला. तो म्हटला की मुझे देखना है की दीक्षा क्या होता है. तो आला, काही दिवस राहिला, त्याला प्रभुपादांनी दीक्षा पण दिली आणि त्यानंतर निघून गेला. मग प्रभुपादांचे बाकी शिष्य म्हटले प्रभुपाद हमने आपको बोला था इसको दीक्षा मत दो, भक्ति नहीं करने वाला. प्रभुपाद म्हटले मैंने कितनी दीक्षा दी उसको. मैंने दिया ही नहीं. उसको खाली देखना था कि दीक्षा क्या होता है. उसने देखा, अनुभव किया और चला गया. याला म्हणतात जिज्ञासू. तर आपल्याला जिज्ञासू व्हायचं नाहीये, ज्ञानी व्हायचं त्याच्या पुढच्या स्टेजला जाऊन. राईट. तर अशा प्रकारे हे सुंदर कॅटेगरायझेशन आहे 3 श्लोकांमध्ये. तर आपण आज 15, 16, 17, 18 4 श्लोकांमध्ये बघितलं की भगवंतांना कोण शरण जातात आणि कोण शरण जात नाहीत. मग आपण नेक्स्ट श्लोक नंबर 19 पासून पुढे बघू की कशा प्रकारे मग ऍक्च्युअली एक श्लोक अजून कनेक्टिंग आहे याला 19, तो पण आपण वाचून टाकूया म्हणजे हा सेक्शन पूर्ण होईल. मग आपण पुढच्या वेळेपासून मग देवतांची
पूजा कशी करतात लोक ते सेक्शन चालू होईल. वाचा श्लोक नंबर 19. वाचा पटकन एकाने. कृष्णा हा वाचा माताजी. बहुनाम नामांते ज्ञानात्मा प्रबंधन्ते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. अनेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो असा आत्मा अत्यंत दुर्लभ असतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अशा प्रकारे जो ज्ञानी आहे तो इव्हेंच्युअली भक्तीमध्ये आणखीन प्रगत होऊन त्याला एक दिवशी कळतं भगवान के अलावा और कोई नहीं है भाई, वासुदेव के अलावा. उस वासुदेव को मुझे शरण आना है. असा भगवंत म्हणतात महात्मा काय आहे, अति दुर्लभ आहे. प्रभुपाद देतात अनेक जन्मानंतर भक्तिपूर्ण सेवा किंवा पद दिव्य अनुष्ठाने करताना जीवाला पुरुषोत्तम श्री भगवान हेच आध्यात्मिक साक्षात्काराचे अंतिम लक्ष असल्याचे दिव्य विशुद्ध ज्ञान होऊ शकते व त्या ज्ञानामध्ये तो स्थित होऊ शकतो. राईट, लाईक दॅट. प्रभुपाद देतात की सुरुवातीला कदाचित त्याचा निर्विशेषवादाकडे कल असेल बिगिनिंगला, पण नंतर ते निर्विशेषवादाचा कचरा पण साफ होऊन जातो शुद्ध भक्तांच्या संगतीमुळे. राईट, आणि तो शेवटी भगवंतांना शरण जातो. लाईक दॅट. तर अशा प्रकारे आहे ते सेक्शन पुरा होतो जे लोक भगवंतांना शरण जातात. मग नेक्स्ट टाइम श्लोक नंबर 20 पासून आपण बघू कि ठीक है भगवान ने बोल दिया कि डायरेक्टली मेरे को शरण आते और मेरे को नहीं आते, बट इसके बीच की कैटेगरी आहे. याच्या मधली कैटेगरी कोण आहे, जे देवाकडे पण जात नाही, सॉरी जे भगवंताकडे येत नाही आणि जे नास्तिक आहेत याच्या मधली कैटेगरी आहे जे देवी देवतांकडे जातात. राईट, मग त्या कॅटेगरीला भगवंत ऍड्रेस करतील श्लोक नंबर 20 ते 30 लास्टच्या सेक्शन मध्ये. आपण बघूया बुधवारी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवत गीता की जय. कोणाला काही प्रश्न आहे, इन्क्वायरी आहे तर बोला. बाकी जण फ्री आहेत, तुम्ही जायला मुक्त आहात. तुम्ही ज्ञान प्राप्त झालेलं आहे तुम्हाला भगवद्गीतेमधनं. काही इन्क्वायरी असेल तर बोला, क्वेश्चन असेल तर बोला. माने प्रभू आपल्याला पोलीस स्टेशन दाखवत आहेत. नाही दाखवा, काय प्रॉब्लेम नाही. इकडे मी आता कंट्रोल रूमला आहे, ट्रॅफिक कंट्रोल रूम. आणि तिकडे पूर्ण कुलाबा ते बोरोली आम्ही ते मॉनिटरिंग करतो. तर ते तुम्हाला आता इथलं बघायला मिळेल. एक मिनिट, बॅक कॅमेरा दाखवतो तुम्हाला. हरे कृष्ण. दाखवा. एक मिनिट. चालेल, आम्ही आहोत तुमच्यासोबत. हे असं आहे स्क्रीन, असे स्क्रीन आहे बोरवली ते इथून, आणि इथून सगळं ट्रॅफिकचं मॉनिटरिंग करायचं. सगळं ट्रॅफिकचं मॉनिटरिंग होत आहे. अच्छा, कुलाबाला आहे काय? हे वरलीला आहे सर, वरलीला. तुम्ही कुठे ट्रॅफिक मध्ये अडकले तर मला फोन करा, तर मला VIP सेवेने प्राधान्य देऊन पुढे काढता येईल. हरे कृष्ण. धन्यवाद. बघा कसा वेळ काढतात प्रभूजी, है ना. लक्षात ठेवा, हे एकदम आदर्श उदाहरण आहे. हरे कृष्ण. येस प्रभूजी बोला. प्रभूजी, आता एवढं आपण ज्ञान घेतलं तरी पण फिअर काही आपली जात नाही, तर त्याच्याबद्दल कुठलं फिअर? तुम्हाला कसली भीती आहे? आता भीती अशी आहे की मला डायबिटीज आहे, तर असं वाटतं की कधी आता यात्रेला जायचं आहे 1 नोव्हेंबरला, तर काय चक्कर नाही यायला पाहिजे, असं कसं अशी फिअर काय येते. आमच्या आश्रम मध्ये बऱ्याच लोकांना डायबिटीज आहे, माहिती का तुम्हाला? आमच्या ब्रह्मचार्यांना डायबिटीज आहे. तुम्हाला त्यांची भेट घालून देतो, त्यांना विचारा तुम्ही कसे राहता. इथे तर आम्हाला पकडायला पण कोण नाही, तुम्हाला पकडायला कोणतरी असेल तिथे तुमच्या कुटुंबातला व्यक्ती. आम्हाला इथे कोण पडलं तर पडलो डायरेक्ट. राईट. हरे कृष्ण. भेटू आपण यात्रेमध्ये, आपण तुमच्या डायबिटीज वरती काहीतरी करू. तुम्हाला जास्तीत जास्त गोड खायला घालू. लवकर पडलं पाहिजे. नाही, चक्कर नाही तुम्हाला. गोड म्हणजे हरिकथेचा गोड, महाराजांची कथा तुम्हाला ऐकायला घालू. त्याने तुमचा सिस्टम एकदम तगडा होऊन जाईल. लक्षात ठेवा, या जगामध्ये भीती, एन्झायटी, टेन्शन हे शरीराच्या अंतिम क्षणापर्यंत राहणार. 5व्या अध्यायात मी वाचलेलं आहे, प्राक शरीर विमोक्षणात. या जीवनाच्या अंत काळापर्यंत आपल्याला या सगळ्या भावनांशी
झुंज द्यायची, झुंज. बैलांची झुंज पाहिजे की तुम्ही? बैलांची झुंज, दोन सांड येऊन झुंज करतात, राईट? तसं आपल्याला झुंज द्यायची आहे. पण आपल्याला झुंजणं सोपं काय आहे? कारण आपल्यासोबत कोण आहेत? कृष्ण आहेत, राईट? भक्त आहेत एवढे सगळे. बरोबर. म्हणून घाबरायचं ना अजिबात. जेव्हा तुम्हाला भीती वाटेल ना, आपल्या पोलीस प्रभूंना फोन करा, माने प्रभूंना, म्हणा प्रभूजी भीती वाटते. हरे कृष्ण. ज्या मात्रेमध्ये आपण भगवंताचं नाम स्मरण करू, गीता भागवतशी संबंधित राहू, तेवढ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन झालं. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. बोला बोला बोला. हा प्रभूजी, तुम्ही ते उदाहरण दिले, आर्त म्हणजे गजेंद्र, उदाहरण. त्यानंतर मग जिज्ञासू परीक्षित महाराज. नाही, जिज्ञासू नैमिषारण्य मधले ऋषी परीक्षित महाराज, अर्थार्थी ध्रुव महाराज, ध्रुव महाराज आणि ज्ञानी चतुष्कुमार. बरोबर. हरे कृष्ण. मग आता याच्या हे उदाहरण बघून असं नाही विचार करू की अरे म्हणजे आपले नैमिषारण्यामधले ऋषी खाली जिज्ञासू होते. नाही, असं नाही. ते हे असं म्हणजे रफली एक्झाम्पल दिलेले आहेत. याला तो डिव्होटीज, ते पण भक्त आहेत, पण रिलेट करण्याकरता, राईट? हरे कृष्ण. ठीक आहे, मग भेटूया आपण बुधवारी. वंचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभुजी. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम प्रभुजी. हरे कृष्णा प्रभुजी. दंडवत प्रणाम. कृष्ण.